सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. म्हात्रेपाडा विरुद्ध डायगर. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार. कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील आमच्या सोबत आमचे समालोचक मित्र मच्छिंद्र पाटील सर. स्वागत आहे आपलं. पहिला चेंडूला डॉट. सुरुवात झाली आहे मैदानावरती. आपण पाहताय डॉट बॉल न वेल बिगनिंग इज हाफ डन ज्याला आपण म्हणतो ना, ते एक गोड सुरुवात सध्या करते मैदानावरती टीम. पलक 11 म्हात्रेपाडा आणि आता पलटवार डायगरच्या टायगरचा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो एक दमदार षटकार सागर पाटीलच्या बॅट मधून. क्लोज इन्काउंटर मैदानावरती सुरू आहे. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती याला षटकार. 6 धावेनं आगाज झालाय धावफलकाचा. फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमधनं हा खणखणीत षटकार आलाय. आजच्या रात्रीतील आज ही मॅच फार महत्वाची आहे, कारण छोटी मोठी युद्ध तर संपली आहेत. आजच्या रात्रीतील हे महायुद्ध, कारण जिंकणारा पहिला संघ असेल ज्या टीमचा गाजावाजा आज पहिल्या दिवस रात्रीच्या खेळापासून अंतिम रात्रीपर्यंत रंगणार. कारण आज जिंकलात तर सुपर 10 तुमची वाट पाहत आहे. बॉल तयार. योगेश म्हात्रे शफल झाले होते, वेगाला कापायचं होतं. अपील 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 स्ट्रॉंग आहे. स्क्वेअर लेग अंपायर सोबत चर्चा करण्यास भाग पाडला. इतकं स्ट्रॉंग अपील होतं. या पाहूयात काय निर्णय येतोय, काय निर्णय येतोय काही क्षणात येईल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर टीम म्हात्रेपाडा. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय येईल. सागर आपण देखील अंपायर सोबत चर्चा मुळीच काही करायची नाहीये आणि चेक केला जाईल या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून की बॉल आधी बॅटला लागून हँडला स्पर्श झाला की डायरेक्ट जाऊन बॉल शरीरावरती तिकडे शोल्डरला टच होऊन कीपरच्या हातामध्ये गेला. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणि आपण जाणार आहोत आता टीव्ही अंपायरकडे. आपल्या ऑनफिल्ड अंपायर्स मैदानावरती हा निर्णय पाठवतात टीव्ही अंपायरकडे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या टीव्ही मॉनिटर, लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनवरती तुम्ही हे सगळे दृश्य पाहू शकता. दूध का दूध, पाणी का पाणी आणि पारदर्शकता खरं ती ओळख आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची. बदलापूर शहराचा मान सन्मान वाढवणारी पिसेकर ब्रदर्सच्या स्वप्नातनं साकार झालेली मयूर ग्रुपच्या साथीनं या बदलापूर शहराला क्रिकेटच्या पटलावरती टेनिस बॉल विश्वामध्ये ओळख निर्माण करून देणारी स्पर्धा म्हणजे काय, मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. पाहत राहा, ऐकत राहा. हा मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा. जर तुम्हाला लोकेशन इकडे आल्यानंतर कुठेतरी जर थोडं फिरवत असेल तर बलून देखील सज्ज आहे, त्याच्याकडे पाहत तुम्ही इकडे मात्र मैदानावरती येऊ शकता. जगन्नाथ क्रीडा संकुल आणि अतिशय भव्य दिव्य ही क्रीडा नगरी आहे. अनेक सारे भव्य दिवस स्टँड. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला 6 बॉल्सचा षटकार ठोकणारा युवराज त्याच्या नावानं स्टँड. बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व. परतावा लागेल या ठिकाणी फलंदाजाला आणि धक्का लागेल आणि ऑन स्क्रीन हा रिप्ला तुमच्या समोर अल्ट्रा स्लो मोशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जात आहे. एक्झॅक्टली मैदानावरती काय घडलं होतं आणि ऑन स्क्रीन हा रिप्लाय तुमच्या मोबाईलवरती तुम्ही पाहू शकता. टीव्ही मॉनिटरवरती पाहू शकता. स्क्रीन थोडा वेळ आय थिंक पॉज झाली चला आला. स्क्रीनवरती देखील रिप्लाय पाहताय तुम्ही कशा प्रकारे विकेट त्या ठिकाणी जातीय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सागर पाटीलची. थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी आलाय आणि ऑनफिल्ड अंपायर्सकडे ऑल राईट्स आहेत. त्यांना वाटलं तर मैदानावरती या ठिकाणी आपण अशा प्रकारे निर्णय घेऊ शकता.
न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय फलंदाजीसाठी. चला सागर थोडंसं शांत राहा. कृष्णा मॅच ऑन करा. कोणतेही गैरवर्तन या ठिकाणी आढळलं तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी या ठिकाणी लागेल. नितेश पाडल मैदानावरती येतोय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. योगेश मात्रे तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज नितेश. वेगात टाकला वेगात केलाय वार. चाललाय बॉल सरळ लॉंग ऑनला. सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. अरे ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. स्वर्गीय जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 ने पुढे फ्लॅग होतीये. धावफलकावरती धावा चौकारांना पुढे जातात. स्कोर जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये. धावफलकावरती 10 धावात. चांगली बॅटिंग मैदानावरती एका बाजूला डायगर करतोय दुसऱ्या बाजूला आक्रमण मैदानावरती पाहायला मिळतं. बॅटशी लागली आहे टॉप एज. बॉल चालला मागे. शॉट थर्डमॅनला मिळतीये तिकडे विकेट आणि फलंदाज बाद होतोय. एक चेंडू मात्रे पडा तर एक चेंडू डायगर. अशाच प्रकारे मैदानावरती रायव्हलरी सुरू आहे आणि क्लोज रंगतीये मॅच. त्यामुळे फलंदाजांना मैदानावरती थांबणं विकेट टिकवणं पार्टनरशिप करणं हे भरपूर गरजेचं आहे. जनुमान डायगर क्रिकेट संघासाठी फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट डायगर गावामध्ये खेळलं जातं. स्पर्धा भरवल्या जातात. डायगरची होळी प्रीमियर लीग असेल पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असते. डायगरची रजनी क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील स्मृती चषक येत्या 8 फेब्रुवारीपासून आपल्या भेटीसाठी येतं. पहिल्या पॉवर प्ले मधला अजूनही महत्वाचा बॉल या ठिकाणी 1 शिल्लक आहे. रन्स ऑन आहेत स्कोर कार्ड वरती. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. शिवाजी पाटील टीमचे कॅप्टन एक अनुभवी खेळाडू. दोन्ही लेजंड खेळाडू मैदानावरती आहेत सध्या डायगरसाठी. एका बाजूला शिवाजी पाटील दुसऱ्या बाजूला पंकज पाटील. अजूनही स्ट्राईक पंकजला मिळालेली नाही आहे. 5 चेंडू झाले तो वाट पाहतोय. पहिलं पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. स्विचिटचा फटका खेळायचा होता. भरपूर वेगात टाकला हा बॉल आणि थांबवलाय त्या ठिकाणी फलंदाज शिवाजी पाटीलला. आणि षटक संपल्या मैदानावरती पहिलं. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 धावा. विकेट गमावलात जनुमान क्रिकेट संघ डायगरनं आतापर्यंत 2. 5 षटकांची मॅच. अजूनही येणाऱ्या 4 षटकांमध्ये जर या सरासरीनं 40 धावा बनतात 50 धावेचं लक्ष मैदानावरती उभं करू शकते पहिल्या डावामध्ये टीम जनुमान डायगर. आणि नक्कीच या स्टेजला ते टार्गेट चांगलं असेल कारण सध्याच्या घडीला 2 चांगल्या बॉलिंग युनिट टीम मधली लढाई आहे. मागचा सामना जो डिफेंड झाला ना टीम डायगरच्या माध्यमातून 5 ओव्हर आणि 44 त्यांनी मैदानावरती थांबवलं अगस्टन संघाच्या विरुद्ध. त्याचा देखील उल्लेख आवर्जून या रात्रीमध्ये केला जाईल कारण एक क्वालिटी बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर काही रन्स आल्या. मॅच शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत गेली बट 4 ओव्हर्स ज्या डायगर टीमनं टाकले त्या आजच्या रात्रीमध्ये स्पेशल होतं डायगरच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनानं. पंकजला मिळाली स्ट्राईक कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातात त्या षटकासाठी मच्छिंद्र पाडल. थँक्यू ओमकार. ओमकार आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तर फक्त 10 धावा मैदानावरती मध्ये 10 धावा चौकार षटकाराच्या माध्यमातून. एकही सिंगल नाही एकही डबल नाही एकही ट्रिपल नाही आहे आणि एकही इथे मात्र क्वाड्रबल नाही आहे म्हणजे 4 धावा नाहीत मैदानावरती. चौकार षटकाराच्या माध्यमात धावसेकर उभारली. एकदा षटकाची
सांगता होते व्हॉट अ शॉट, अमॅझिंग, इन्क्रेडिबल अँड चांगला फंटास्टिक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. हे वैशिष्ट्य टायगर संघाचं बहुतांश करून अशा पद्धतीनं तुम्हाला खेळताना पाहायला येईल. मग शंतनू असेल किंवा शिवाजी असेल किंवा स्टाकेनचा फलंदाज असेल, पंकज असेल, चौकार. दर्शकाला वेगाने आकार. आतापर्यंत एक गोष्टीचा निश्चित विचार करेन मी, ओमकार शेट्टीकर, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. कारण मारणार तर चौकार षटकारच कर. आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, धावसंख्या धावा कधी 14, एक सिंगल डबल नाही मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट, लवली शॉट इनसाइड आउट. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणि शेवटी ट्रॅव्हल तो पॉइंटला एक्झॅक्टली तिथे पुढे सरेल. चेसिंग कम्प्लीट. ओ रेलिंग फिल्डिंग मध्ये बघणं आता गरजेचं असणार आहे की एक्झॅक्टली चेंडू सीमा पलीकडे गेलाय की नाहीये. मात्र 4 धाबा पंचांच्या इशाऱ्याची मी वाट बघणार आहोत. याच पंचांनी इशारा केलाय 4 धाबा दाबलकावरती. ओमकार अटॅकिंग फलंदाजी. रोणी 2 मिनिटं थांबवतोय कारण सध्या हे दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून पुढे सर. ओमकार ज्या पद्धतीने आपण सामना पाहतोय. यस, बाउंड्री चेक करायचे. चौकार दिलाय, खेळून दिलाय, हरकत नाहीये. खेळून प्रामाणिकपणे दाखवलाय आणि ही स्पोर्ट्समॅनशिप गरजेची असते. ओमकार चौकार अजून पाहायला मिळतोय. पंकजची फलंदाजी फार चांगली आहे. मग अशी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू फांडले क्लिअर केला. आता मध्ये इनसाइड आउट दाखवलाय. मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची क्षमता असणारा हा दमदार फलंदाज मैदानावरती. पंकज पाडल ऑन स्ट्राईक, चांगली बॅटिंग करतो. त्यावेळी स्विच हिट खेळायचं होतं, व्यवस्थित कनेक्ट नाही झालाय. एक सिंगलचा कॉल, हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. ओव्हर थ्रो, बॅकअप तोपर्यंत पोहोचेल आणि स्कोरकार्डवरती धाव. एक सिंगलनं पुढे जाल. टीमची टोटल लेग बाईटच्या मदतीनं पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन्ही संघाची ताकद आहे, त्यांची गोलंदाजी. मागचा सामना मगाशीच उल्लेख छान केल्यास ओमकार के 44 धावा काढायच्या होत्या आणि तो सामना आगाजासारखा मोठ्या संघाला त्याने थांबवलं आणि तो सामना 2 धावांनी जिंकलाय. आणि मागच्या सामन्यामध्ये फक्त 16 धावसंख्येवरती नारायण संघाला थांबवलं होतं. ते मात्र या माथेबाड्या संघाने दोन्ही संघाची ताकद, त्यांची गोलंदाजी. पण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना एक 50चं मॅजिकल टोटल टच करण्याचा ट्राय टायगरला जरूर करायचा आहे आणि ती चर्चा झाली. टॉस ओपिनियन मध्ये फटका ऑन साइडला लांबून खेचलाय, काढलाय बॉल डीमड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. सेकंडचा कॉल, डेंजर एंडला शिवाजी आणि धावलं त्या ठिकाणी अगदी वेगानं आणि 2 कंप्लीट झालं. धावफलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 21. महागडं राहिलं आतापर्यंत आपण पाहता षटक, ते म्हणजे गोलंदाज राजेश म्हात्रेचं. कारण मागच्या 4 बॉलमध्ये तब्बल 11 रन खर्च झालेत आणि पावपलं, ज्याच्यामध्ये ड्रीम स्टार्ट अपेक्षित होता. जरी विकेट गेले असले स्कोरकार्डवरती रन्स ऑन आहेत, ही चांगली गोष्ट आहे बॅटिंगसाठी. स्विच हिट खेळायचं होतं. बॅट अँड पॅड मध्ये समोर पिच झाला होता. शॉट सिलेक्शन आधी प्री माइंडेड शॉट ज्याला आपण म्हणतो ना, आधीच मनसुबा होता की यावेळी बॉल कुठेही पडू द्या, मला स्विच हिट खेळायचं आहे. बघतोय मध्ये स्टिकला पडल्यानंतर स्टिकच्या वरून निघून गेला. ऍक्शन रिॲक्शन भरपूर काही सांगून गेलं बॉलरचे की विकेट कुठेतरी मिस झाली. फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस. आता शॉर्ट मिड विकेटला मिडॉनला आणला. डीप मध्ये काऊ कॉर्नर होता, तो मिड विकेटच्या दिशेनं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्टँड समोर सरकतोय. अफाट संख्येनं प्रेक्षकाला स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आता मारला आपल्या फेवरेट झोन मध्ये, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आहे तो चौकार. टीमचा कॅप्टन आज टायगर म्हणेल कप्तान जलासीनाथन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 25 आहेत. 12.50 या सरासरीनं 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करतोय. महत्वाचं काय मॅच मध्ये, पंकजनं 3 बॉलमध्ये 8 केलेत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी देखील धावफलक हलतं ठेवतोय. त्यामुळे या मॅच मध्ये स्कोर कार्डवरती जर याच रन रेटनं बॅटिंग होतीये तर एक मोठं लक्ष 55 ते 60 देखील टायगर स्कोर कार्डवरती लावू शकते. निश्चित ओमकार, पहिला सामना याच्या अगोदर सामना आपण पाहिला एकतर्फी राहिला, त्याच्या अगोदर सामना टसन राहिला आणि हा सामना चांगला होईल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळेल की दोन्ही संघाची ताकद चांगली आहे. आणि मगाशी बघा दोन्ही संघाच्या धावसंख्या झाल्या नव्हत्या, आता मध्ये 25 धावा, चांगली धावसंख्या. 12.5ची सरासरी कायम राखली. 2 षटकांची सांगता 25 धावा 1 बास्ती आपण पाहतोय. अगदी मैदानावरती आपण पाहिला ना, सागरची विकेट गेली आहे, त्या सोबतीनं नितेश बाद झालेत. 25ला 2 गडी बाद आहेत. पण मैदानावरती महत्वाचं काय, ज्या टीमनं एका प्रतिस्पर्धी संघाला 5 ओव्हरमध्ये ऑल आउट केलं आणि अगदी 17 वरती थांबवलं, त्याच टीमच्या अगेन्स्ट त्यांचा जो रिदम, जो फ्लो होता ना, तो ब्रेक करणं गरजेचं होतं. आणि ती हर्ट ब्रोकन मुवमेंट खरं तर आता म्हात्रेपाड्यासाठी आहे की जर तुम्ही पहिल्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये 17 वरती प्रतिस्पर्धी टीमला ऑल आउट करता, आता 2 ओव्हर 25 आलात. शफल झाले, फटका लाजवाब आहे. वेगाचा वापर झाला. फाईन लेगला तिकडे आउटफील्ड. अगदी आता रात्रीचं क्रिकेट मैदानावरती अगदी जो गवताच्या गालीचा आहे
थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. दवबिंदू येण्याची सुरुवात झाली आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये ओस म्हणतो. आणि अगदी त्याच्यावरती बॉल ज्यावेळी आउटफील्डमध्ये जितका जास्त घरंगळत जाणार, आउटफील्डमध्ये तुम्ही जितके ग्राउंड शॉट खेळणार, बॉल आहे ना अगदी टेनिस बॉल ज्याचं फर पूर्णपणे ते पाणी शोषून घेतं, त्याचं वजन वाढत जातं आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होणं डिफिकल्ट होतं. त्यामुळे या मॅचमध्ये प्रत्येक टीम जास्तीत जास्त पसंती करेल की जितका नवा बॉल खेळायला मिळेल तितका आपल्यासाठी चांगला आहे, कारण काळ आणि वेळ सारं सारं काही क्षणाला बदलतं. वेगात टाकलाय, अपील झालाय त्या ठिकाणी. अंपायरच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता खेळाडूवृत्ती दाखवत मंदिराला जसं आपण नेहमीच धर्म मानतो, आपण देव पाहायला जातो आणि हे क्रिकेट देखील आपल्यासाठी तेच देव, धर्म आणि सर्व काही आपलं आयुष्य आहे. आणि इथे नेहमीच प्रामाणिकपणा तुमच्या आयुष्याला, तुमच्या क्रिकेटला एक वेगळी साकड घालून देतो. आणि शिवाजी पाटील त्यापैकीच एक लेजंड खेळाडू आहे, जो खऱ्या क्रिकेटचा सन्मान करताना मागचे अनेक वर्ष आपण पाहिला आहे. त्याच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटला आपण देऊयात एक क्रिकेटचा मानाचा सलाम. धक्का लागला मैदानावरती 3रा आणि विकेट मिळतीये मैदानावरती नंबर 3, ती म्हणजेच गोलंदाज योगेश म्हात्रेला. फलंदाज बाद. गरज होती ब्रेक टू विकेटची मैदानावरती, कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं की शिस्तबद्ध संघाने त्याला का संबोधलं तर कोणत्याही प्रकारे पंचांचे मात्र वाट पाहणे निश्चयाची आणि हॉनेस्टी इज गुड पॉलिसी, यू कॅन पे एनी बेर असं नेहमी म्हटलं तर. आणि शिवाजी मात्र बाद झालाय. ब्रेक टू विकेटची गरज होती. ओमकार का ज्या पद्धतीनं खेळ सुरू होता, मध्ये होते दोन्ही फलंदाज रिदम मध्ये होते दोन्ही फलंदाज, मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी कुठत होते, तर धाबा येत होत्या आणि त्या धाबा थांबवणं काळाची गरज होती. आणि हा आता मात्र धाबा थांबणार. धक्का क्रमांक 3, शिवाजीच वॉकिंग बॅक. 3 विकेट्स आतापर्यंत आलेत आणि ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं, आजच्या दिवसात सर्वाधिक विकेट आहेत गोलंदाज सागर पाटीलच्या नावावरती. आणि आता त्याच्या बरोबर येऊन थांबलाय तो म्हणजेच गोलंदाज योगेश म्हात्रे. त्यांना देखील पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट्स काढले होते, 2 ओव्हर टाकले होते, त्यामध्ये एक मिडन देखील होतं. आणि आज या मैदानावरती पुन्हा एकदा त्यांना 3 विकेट्स काढले. त्या पाहूयात या मॅचमध्ये कुठेतरी अजून एक्स्ट्रा विकेट्स मिळतात की मंदार त्याच्या विरुद्ध रन्स बनवतोय. यॉर्कर टाकलाय, दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप दिस कॉल द वाईट. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये व्हाईट बॉल त्याची व्हॅल्यू ऑलवेज वेगळी असतं दोन्ही टीमसाठी. गोलंदाजी करताना एक एक्स्ट्रा बॉल तुम्हाला टाकावा लागतो, बॅटिंग करताना एक एक्स्ट्रा रन तुम्हाला मिळते आणि एकेका रनची व्हॅल्यू क्रिकेटमध्ये अगदी कधी कधी मॅच देखील सोडावी लागते. या स्पर्धेमध्ये ते अगदी आपण फार जवळून पाहिलं. कट करायचं होतं हलक्या हातानं, बॅटची कडा लागली आहे का, अपील स्ट्रॉंग आहे. आता अंपायरवरती कोणता इम्पॅक्ट नाही आहे, नॉट आउट. स्कोअरलेग अंपायर सोबत दाखव कमी इशारा, तिकडनं कोणताही सिग्नल नाही आहे. आणि मियां बीबी का जैसा तालमेल होता ना वैसे कुछ चल रहा है बीच मैदान के अंदर पाटिल सर. निश्चित ओमकार, जेव्हा तुम्ही लेग यावेळी कॉट बेंचचा अपील मागता तेव्हा तुम्ही मेन पंचाकडे मागू शकता. लेग पंचाने देण्याचं तर कोणत्याही अधिकार नाही. लेग पंच फक्त तुम्हाला रनआउट आणि एसटीजीत केलेलं अपील देऊ शकतात. जर तुम्हाला कॉट बेंचचं अपील करायचं असेल तर तुम्ही मुख्य पंचाकडनं ते केलं पाहिजे मैदानावरती. चला ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आला, तुम्हाला गेम प्ले करावा लागेल. क्रिश लक्ष असू द्या त्या गोष्टीकडे. प्रत्येक वेळी अंपायर्सवरती तुम्ही जास्त दबाव टाकू शकत नाही आहेत. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. बघा गेम तुम्हाला त्वरित प्ले करायचा आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहताय धावफलकावरती धावा आतापर्यंत 26, या षटकामध्ये 28 आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 रन्स आलेत. अजूनही नॉन सेकंडला पंकज उभा आहे, त्याच्या सोबतीनं मंदार आहे. मागच्या मॅचमध्ये काय जमदार आणि दमदार बॅटिंग केली. जोमाना किल्ला लढवताना आपण या खेळाडूला पाहिलं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या सामन्यामध्ये त्यानं मिळवला. अडचणीत असताना टीम्सला एक चांगला टोटल पर्यंत घेऊन गेले. बॉल तयार, 27 स्कोर कार्ड वरती. यस, थँक्यू. बाडनपाड मध्ये अजून एक यॉर्कर आणि अपील क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. आणि आजच्या दिवसात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय योगेश म्हात्रे. बुग्या माद्रपाडा एक्सप्रेस ऑन ट्रॅक. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27ला विकेट मैदानावरती आतापर्यंत गेलेत, त्या म्हणजे 4. एकामागोमाग एक फलंदाज मैदानावरती बाद होतोय, मैदान सोडतोय. त्यामुळे डिफिकल्टीज येत चाललेत, दबाव वाढत चालला मैदानावरती. एका बाजूला पंकज उभा, ज्यांना चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि अवघ्या 3 बॉलचा सामना करत 8 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. ही एक चांगली गोष्ट आहे. नवीन फलंदाज मनोज मैदानावरती दाखल होतील.
योगेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. अजूनही बॅटिंगसाठी शंतनूचं येणं ते देखील बाकी आहे. आज एक वेगळ्या रणनीतीसोबत खेळतीये टीम टायगर. वेगात टाकलाय, हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आग ओकणारी गोलंदाजी आज मैदानावरती करतीये पल्लकी लबन म्हात्रेपाडा. बाळू बोराडे रंजाड त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान टायगर. या दोन टीम मधली लढाई ती आहे जिकडे मॅच बक्षीस पात्र फेरीसाठी आहे. जिंकणारी टीम एका ट्रॉफीची हकदार होताना आपल्याला पाहायला मिळणार. आज अतिशय चांगली साथ. आवाज बदलापूरचा मानकिवलीचा राहुल चव्हाण यांनी आपल्याला दिली, त्यांचा विशेष आभार. गोलंदाज तयार. वेगात टाकला, हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या भेटीला. काय गोलंदाजी करताना दिसलाय आज योगेश म्हात्रे. का म्हात्रेपाडा या छोट्याशा गावातून आज व्यावसायिक क्रिकेट मी दणानून सोडलंय हे सांगत असताना योगेश म्हात्रे खतरनाक स्पेल टाकताना दिसला. या षटक्यामध्ये त्यानं धावा खर्च केल्या, फक्त दोन ओव्हरचा त्याचा स्पेल. रन्स खर्च केलेत आपण पाहता 12 आणि विकेट्स मैदानावरती त्यानं काढलेत ते म्हणजे 4. पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट काढले होते, या मॅचमध्ये 4 विकेट काढलेत. आधीच्या मॅचमध्ये देखील 4, म्हणजे टोटल 8 विकेट्स आतापर्यंत 2 मॅचमध्ये योगेश म्हात्रेच्या नावावरती. ग्रेट बॉलिंग. आजच्या दिवसात अगदी आपण 2 हॅट्रिक पाहिलंय एकाच मॅचमध्ये आणि त्या दोन्ही हॅट्रिक्स आलेत गोलंदाज सागर पाटीलच्या माध्यमातून. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा एक नवा रेकॉर्ड घडवताना आज आपण सागरला पाहिलं. 2 मेडन षटका झाली, एक सकाळच्या सत्रात आपण पाहिलं. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता नारायण ढाबा आणि चवीचं ठिकाण म्हणजे नारायण ढाबा. अग्री कोळी अगदी सुंदर जेवण ज्या ठिकाणी मिळतं. हर्षल भगत हे जे प्रोपायटर आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमीच बदलापूरच्या खवयांना एक मोठी मेजवानी दिली जाते. कदाचित आज काहीतरी वेगळा प्लॅन आहे. राहुल खुश है, चेहऱ्यावरती स्माइल है. और आज कभी कभी गौरव दादा बहुत गहरे होते. टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे. एन्जॉय भावांनो. टीमची टोटल 1 ने पुढे फ्लाय होईल. 28 ऑन बोर्ड. अजूनही इथनं आपण पाहताय ना मैदानावरती 4थं षटक सुरू झालं आहे. स्लॉग ओव्हर येणं बाकी आहे. आता तोडफोड करायला सुरुवात करावी लागेल फलंदाज मनोजला. बट दुसऱ्या बाजूला विकेट देखील टिकवायच्यात कारण दबाव आहे. शफल झाले, ऑन साईडला मोठा फटका खेचलाय. अगदी बॅट अँड पॅड मध्ये फॉलो करत असताना टाकला होता. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे, पण विकेटला थ्रो आलाय. बॅकअप दिला जाईल अजयकडनं. ओमकर 2 षटकामध्ये 25 धावा होत्या. त्यानंतर मागच्या 2 षटकामध्ये मात्र प्रचंड प्रेशराईज केलं मैदानावरती. ह्याच नाव आहे क्रिकेट. किती प्रचंड प्रेशर, ट्रिमेंडस प्रेशर मैदानात निर्माण केलंय आणि फलंदाजांना मात्र बॅकफुटला आणून सोडलंय. जसा शिवाजी बाद झाला तसं सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं गोलंदाजानं. किरण म्हात्रेची पुन्हा एकदा आता या ठिकाणी वर्णी लागली आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम कुठेतरी त्याला मिस करत होती, आता ते देखील जॉईन झालं. धावफलकावरती धावा, सिंगल, डबल्स मैदानावरती ऑन आणि स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला. टीमची टोटल धावफलकावर 30 धावा. 30. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 4. ओव्हर द विकेट, फुल टॉस फेकलाय डीप मध्ये. रोहित शर्मा स्टँडला मानाची सलामी देणारा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक तडाखेबंद उत्तुंग षटकार ज्या फटक्याची होती गरज आणि तो आलाय 6 धावा. तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी. सामना फाईट होईल मैदानावरती. मी म्हणा 45 ला मॅच बनेल या विकेटवरती. या स्टेजला 45 एक फायटिंग टोटल आहे. बट नक्कीच टायगर प्रयत्न करेल की 50 पर्यंत जावं, कारण त्या स्टेजला सध्या त्या मैदानावरती उभा आहेत. कारण अजूनही मैदानावरती पंकज बॅटिंग करतोय. एक मनोजचा षटकार आला, त्याचा कॉन्फिडंट लेवल हाय. म्हणजे येत्या अजून 7 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर 50 टच होतील. 7 बॉलमध्ये एक मोठा फटका आला 45+ ही टीम जाईल. पण त्या 7 बॉलमध्ये जर एकही मोठा फटका खेळू दिला नाही तर 42-43 पर्यंत देखील स्कोर थांबवलं जाऊ शकतं.
अनप्रेडिक्टेबल आहे क्रिकेट. स्विच इट खेळायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती मिडल नाही झालाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये या ठिकाणी येऊन बॉल त्या ठिकाणी स्टॉप केला जातोय. अल्पेश म्हात्रे अगदी आपण पाहताय या टीमकडे योगेश म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, कृष्णा त्या सोबतीनं मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे अशा बॅटिंग लाईनअप समोर 10ची सरासरी असायलाच हवी ज्यावेळी मॅचमध्ये रंगत वाढणार. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय स्वामी ढाबा. आज सगळ्या ढाब्यांच्याच हायलाईट्स आहेत. अमर पवार त्याचे ओनर आहेत. आज फ्रायडे आहे, मोठ्या संख्येनं आज या मैदानावरती प्रेक्षक राजा येतोय आणि हे सगळ्या ॲडव्हर्टायझिंग तुमच्यासाठीच आहेत. ऑन स्क्रीन जाऊन तुम्ही त्या बॅनरचा अगदी त्या ॲडचा एक स्क्रीनशॉट मारून त्या ढाब्यावरती जाऊन व्हिजिट करू शकता. आणि इकडे तर बाजूलाच स्वामी ढाबा. थोड्याच वेळात तिकडे रॉनी जाणार आहे, तर रॉनीसोबत तुम्ही जाऊ शकता. फक्त काउंट्री तुम्हाला त्यामध्ये ॲड करावी लागेल. टीमची टोटल 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकदा स्कोर कार्डवरती नजर टाकूयात. रन्स स्कोर कार्डवरती 37 चांगल्या स्टेजला आहे. फक्त जर मैदानावरती एक गोष्ट आहे, तुमचा ओपनर बॅटर अजूनही उभा आहे आणि त्याला स्ट्राईक मिळतीये जास्तीत जास्त आणि मैदानावरती जर 2 मोठे फटके सेट झाल्यानंतर तो मैदानात लगावतोय तर 50 नाही 55 पर्यंत देखील इथनं जाऊ शकतो संघ. हो, प्रश्नच नाही ओमकार. 2 षटकामध्ये 25, मागच्या 2 षटकामध्ये 12. बघा चढ उतार, अप अँड डाऊन्स किती वेगाने पाहिलेत मैदानावरती. हेच क्रिकेट आहे जिथे सुख दुःख सारं काही सोबतीनं येतं. बॅटची लागली आहे कडा, फलंदाज होतील बाद. धक्का लागलाय मैदानावरती आणि विकेट जाती आहे. आपण पाहताय फलंदाज मनोज यांची आणि विकेट नंबर डाऊन होतं मैदानावरती 5 आणि 5 विकेट गेल्यानंतर टायगरचा स्टार शंतनू पाटील मैदानावरती आला. काहीतरी आज एक वेगळी रणनीती, ज्या खेळाडूंना मागच्या मॅचमध्ये ओपन केलं आणि फार लवकर सामना खुला केला, एका हाती मॅच जिंकून दिली पहिलाच सामना खेळताना. आता तो खेळाडू थोडासा लेट येतोय. याचं कारण काय, दुपारची मॅच अगदी सूर्यप्रकाशात होती, हा सामना फ्रंटलाईटमध्ये. काही बॅटर्स त्याला देखील कुठेतरी अपवाद असतात. शंतनूला या सगळ्या चॅलेंजला फेस करत एक चांगलं बॅटल मैदानावरती दाखवायचं. पण कुठे फरक आहे या मैदानावरती, जणू काही सूर्यप्रकाशाचं. अशाच तर कंडिशन्सला तुम्ही खेळताय, कारण जवळजवळ आज जे मयूरदादानं प्रतीकदादानं केलंय टेनिस बॉल क्रिकेटसाठी आज इतकं मोठं स्टेज कुठे पाहायला मिळतं. एवढा सुंदर प्रकाश कुठे पाहायला मिळतो. बॉल मागे स्टॉप केला जाईल, अडवला गेलाय. अपील कॅचसाठी होतंय. स्क्वेअर लेग अंपायर सोबत त्या ठिकाणी चर्चा. कॅच क्लीन आहे आणि अजून एक विकेट जाणार आहे. शंतनू पाटील मैदानातून बाहेर आणि धक्का लागलाय. मैदानाच्या आता 6वा आणि थोडासा तर कोलाब होतोय, तो म्हणजे डाव विस्कळीत होतोय जनुमान टायगरचं. मच्छिंद्र सर, येस, जसं गेल्या शंतनू तसं आला मैदानावरती. ओमकार, एक गोष्ट मागच्या काही वर्षामध्ये मी पाहिली टायगर संघाच्या माध्यमातून, हे जे फलंदाज आहे टायगर संघाचे फाईन लेगला जास्त खेळतात आणि रिव्हर्सचे फटके जास्त खेळतात. हे मी भरपूर वेळेला पाहिलंय. तसे काही चांगले मैदानावरती मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 25 धाबा आल्या, नंतर ते 2 षटकामध्ये फक्त 12 धाबा आल्या आणि या षटकामध्ये देखील प्रेशराईज केलेत. ओमकार, आपण चर्चा केली होती 40 ते 45 धाबांची आणि त्या धाबा होतील का नाहीये हा प्रश्न पडला मैदानावरती. कारण वंडरफुल कमबॅक केलं मागच्या काही चेंडूवरती, प्रेशराईज केले फलंदाजांना आणि मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलंय आणि त्यामुळे चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली ती मात्र म्हात्रे संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानावरती येतो सुधाकर माळी. पूर्णपणे अडचणी ते टीम बॉलर देखील आपण पाहता हॅट्रिक वरती येऊन थांबला. आज आपण मैदानावरती सागरच्या गोलंदाजीमध्ये 2 हॅट्रिक्स पाहिलेत. पाहूयात नवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय का, ज्याच्या नावावरती हा रेकॉर्ड होईल की मैदानावरती सुधाकर माळी ज्याला मिळाली या संधी, तो या मॅचमध्ये एक चांगल्या बॅटिंगनं संघाला एक चांगल्या स्टेजपर्यंत घेऊन जाईल. ज्या चर्चा आपण करत होतो सगळं काही मैदानावरती घडलं. 2 ओव्हर पॉवर प्ले रन आले, त्यानंतर 2 षटकात 12 आले. तिसरं षटक सुरू झालंय. आतापर्यंत लगातार 2 चेंडूंवरती 2 विकेट्स देखील गेलेत. बॉलर इज ऑन हॅट्रिक. 2,500 रुपयाच्या पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी. फटका चांगला चालला बॉल सरळ. काही रन्स तर नक्की मिळतील. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल धोका. पंकज स्ट्राईक का सोडतोय हा क्वेश्चन आहे मैदानाच्या आत. कारण जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलपासून मैदानावरती उपस्थित आहात, या विकेटवरती चांगला आय सेटल होऊन तुम्ही बॅटिंग केली आहे, चौकार तुमच्या बॅट्समधनं 2 आलेत, तर शेवटच्या ओव्हरमध्ये जिम्मेदारी घेणं कुठेतरी पंकज पाटीलला स्वाभाविक आहे. मात्र सिंगल देखील तितकीच महत्त्वाची होती, डबल देखील तितकीच महत्त्वाची होती. ॲड झाले धावा 2 आणि धावफलक पोचला 39. 39. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. सुधाकरसाठी बॉल. फटका फर्स्टला. कॅच होईल का? स्वतः गोलंदाजाला फॉलो थ्रो मध्ये टिपला. एक सुंदर झेल. काय क्वालिटी कॅच घेतली आहे त्या ठिकाणी ऋतिक म्हात्रेनं. बॉल अँड कॉट. विकेट नंबर डाऊन 7. कम ऑन डीजे रॉनी.
पण बेचकाला पंकज सुरुवातीपासून मैदानावरती आहे. जरी असला तरी त्याला फक्त 7च चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केले. 2 चौकार मारले, 2 सिंगल त्याने दाखवले, त्याने 3 चेंडू डॉट केलाय. त्यामुळे पंकज जरी सुरुवातीला मैदानात गेला असला तरी फक्त त्याला संधी फार कमी मिळाली. त्याने फक्त 7च चेंडू आतापर्यंत फेस केलेत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिक चांगली बॉलिंग करतोय. स्विच हिट खेळायचं होतं आणि इथे देखील फलंदाज बाद होतील. काय बॉलिंग केली आहे ऋतिक म्हात्रेनं देखील आणि डाव संपलाय. मैदानावरती आपण पाहताय फलंदाज निशांत पाटीलचा आणि शेवटच्या अंतिम बॉलचा अगदी खेळ मैदानावरती शिल्लक आहे. या पाहूयात त्या बॉलचा सामना करण्यासाठी कोणता फलंदाज मैदानावरती येतोय. अंतिम बॉलवरती दडलाय काय ते पाहणं अगदी स्वाभाविक आहे. डायगरला अपेक्षित मोठा फटका, षटकार किंवा चौकार, तर दुसऱ्या बाजूला चांगलं फिनिश करण्याचा प्रयत्न मैदानावरती करेल ती म्हणजेच टीम. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना डायगरच्या विरुद्ध गोलंदाजी करणारा पलक 11 म्हात्रेपाडा मोहित त्याला बॅटिंगसाठी 39 झालं. मागच्या मॅचमध्ये देखील असंच काही स्टेज होतं. शेवटच्या बॉलवरती षटकार आले आणि टार्गेट सेट झाला 44. ते थांबवलं डायगरनं. इथे 4 आला तर पुन्हा एकदा 44चं लक्ष सेट होईल. पाहूयात मोहित कशा प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करतोय. महत्वाचा बॉल मच्छिंद्र सर. येस, फायनल ड्युटी ऑफ द फर्स्ट इनिंग. धावसंख्या धापलकावरती 39. लास्ट ऑफ द 5 विकेट्स. एक सिंगल कंप्लीट होईल. सेकंडचा कॉल जरूर केला जाईल. ऑल आउटचा धोका काही काळ जरूर होता, मात्र इकडे रन्स कंप्लीट केला जातील त्या म्हणजे 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 41. हे करायचं होतं खरं तर कधी, ज्यावेळी 2 ओव्हर 15 आले. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त तुम्हाला सिंगल डबलवरती फोकस करत 16 ते 15 रन शोधायचे होतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये करायचं होतं आक्रमण. तिकडे 10 ते 11. मग तुम्ही पोहोचत कुठे होतात 52 ते 53 वरती. बट ऑलवेज क्रिकेट काय सांगतं, बॉलच्या मेरिटनुसार खेळा, तुम्हाला रन्स मिळणार. इथे प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार शोधत राहिले आणि जवळजवळ मागच्या 18 बॉलमधनं 11 चेंडू मैदानावरती डॉट आलेत आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज जेवढं जास्त तेवढं टीमला धोका जास्त आणि ते चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं सत्र मैदानावरती संपलं. पुढच्या मॅचचा टॉस महत्वाचा आहे. बदलापूरच्या ग्रामीण क्रिकेट संलग्नेतनं अगदी ज्या टीम्स आपल्या सोबत आहेत, सकाळी एक मॅच जिंकून आलेत, त्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपण कव्हर करतोय आणि नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. एका बाजूला टीम सत्संग शिरगाव आणि सत्संग शिरगावला फाईट करताना भिन्नारपाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला तिकडे आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करताना पाहिलं. टॉस केला जाईल. जाऊयात आपण तिकडे आपल्या टॉस बॉक्समध्ये, जिथे उपस्थित आहेत आमचे समालोचक मित्र तुषार शिंदे. थँक्यू सो मच ओमकारजी. आणि दोन्ही संघाच्या संघांना एक विनंती, या सत्संग शिरगाव आणि भिनारपाडा दोन्ही संघाच्या संघांना एक विनंती, आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आणि टॉस करण्यासाठी आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय प्रतीकजी पिशेकर सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. विनंती, या प्रतीक सर, या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. थँक्यू. भिनारपाडा संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण लगेच रिपोर्टिंग करायचंय. हरेशजी फुलवरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याला विनंती, आपण या भिनारपाडा संघाचा संघनायक आपल्याला विनंती आहे, आपण लगेच या ठिकाणी रिपोर्टिंग करणं अनिवार्य आहे. तर विनंती आहे भिनारपाडा संघाचे संघनायक, आपण लगेच रिपोर्टिंग या ठिकाणी करायचंय. जास्त विलंब लावू नका. जर पुढच्या इनिंगचा बॉल पडला तर मग मात्र आपल्याला इथे 2 बॉलची पेनल्टी असेल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करणं अनिवार्य आहे. चला, मातेपाड्या संघाला विनंती करूया आपण फलंदाज पाचारण करा, कारण अजून एक सामना पेंडिंग आहे. तर आपण वळूया टॉसकडं. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया पुढच्या सामन्यासाठी. चला, संघनायक उपस्थित आहेत. माहिती आहे सगळ्यांना पेनल्टी देखील आहे आणि एका बाजूने आपण पाहतोय मयूर लिहिलंय, एका बाजूने प्रतीक लिहिलंय. इथे टॉस केला जाईल. आपण पाहतोय मयूर असा कॉल केलाय आणि मयूर ॲज इट इज आलाय. आपण पाहतोय भिनारपाडा संघानं टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. तर निश्चित आपण पाहतोय मैदानावरती ड्यू फॅक्टर ऑन आहे आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक संघाला बॅटिंग करायची आहे मैदानावरती. एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? सकाळी पण मी तेच सांगितलं,
आयोजन एवढं चांगलं आहे की पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असं आयोजन नाही आहे आणि आम्हाला इथेशी मयूरदादा आणि प्रतीकदादांनी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. टॉस इथे आपण पाहतोय भिनारपाडा संघाने जिंकला. ते प्रथम फलंदाजी करतील. इथे सत्संग शिरगाव संघाचे संघनायक देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तर निर्णय तुमच्या पथ्यावरती पडलाय, त्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. आणि एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल निश्चित ऐकायला आवडेल, कारण सकाळी तुम्ही अगदी सूर्यप्रकाशामध्ये मॅचेस खेळल्यात, परंतु आता अंडर फ्लड लाईट्स प्रकाश झोतामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहात तुम्ही, तर त्याबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच मस्त आहे. तर दोन्ही संघांना आपण खेळाच्या दृष्टीने देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी भिनारपाडा संघाने जिंकलाय टॉस आणि ते करतील प्रथम फलंदाजी. थँक्यू. ही होती न्यूज टॉस बॉक्समधून आणि दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू थँक्यू तुषार शिंदे, थँक्यू ओमकार सेट्टी आणि थँक्यू आमचे रोशन आणि आम्हाला जॉईन झाले ते राहुल चव्हाण असे 5 समालोचक या स्पर्धेसाठी सर्व प्रेक्षकांचं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. 9:33 मिनिटं या आपण वळूया या सामन्याकडे. सर्वात मोठा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे आणि मागचा सामना काय रंगवला होता. या अगोदर सामना एकतर्फी होता, मध्ये टायगर आणि सामना अगासन यांच्यामध्ये फाईट झाला होता. आता मध्ये 2-2 सामने जिंकून हे संघ पुढे सरकलेत आणि बघायचं कोणता संघ आपलं अस्तित्व टिकवणार मैदानावरती. टार्गेट 42. पहिला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फटकाव, नाईस ड्राईव्ह विथ अ स्वीट टायमिंग. मात्र गॅप शोधू शकला नाहीये आणि डाऊन द ट्रॅक चेंडूला मात्र चांगलं फील केलं फॉलोथ्रोमध्ये गोलंदाजानं आणि पहिलाच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सागर पाटील, ज्याचा आज बोलबाला आपण पाहिला. सागर पहिल्या सामन्यामध्ये लगातार डबल हॅट्रिक प्राप्त केली, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली गुंजी झाली आणि या सामन्यात देखील चॅलेंज त्याच्यासमोर आहे. फ्लड लाईनमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. यामध्ये जोपण केल्याचा प्रयत्न, बॉडीचा बॅलन्स चुकला आणि फलंदाज क्लीन बॉल. पहिलाच धक्का मैदानावरती गोल्डन डकचा शिकार बनलाय. फलंदाज बाद होतोय. राजेश म्हात्रे इज वॉकिंग बॅक. दाखवा पुन्हा आम्ही ॲक्शन रिप्ले बघू शकाल स्क्रीनवरती. कारण चेंडू एक्झॅक्टली खाली राहिलाय. ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये फांडले क्लिअर करायचा होता, बॉडीचा बॅलन्स चुकलं आणि फलंदाज मात्र पहिलाच धक्का दिला. बघा चेंडू खाली राहिलाय, चांगली गोलंदाजी. चेंडू पुढे देखील ठेवला होता आणि या मध्ये क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न होता. फांडले क्लिअर करण्याचा शॉटचं सिलेक्शन चुकलं आणि फलंदाजाचा नेम चुकला आणि फलंदाजी विकेट प्राप्त केली मध्ये होती. ही गोल्डन डकची शिकार झालाय आणि पहिलाच धक्का दिला मध्ये. सागरची गोलंदाजी चांगली राहिली मैदानावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. या स्पर्धेचे प्रणेते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मयूर पिसेकर आणि आमचे प्रतीक पिसेकर. आता हे नाव नाही राहिलं, हे मागच्या काही वर्षामध्ये ब्रँड झालं. कारण मयूर पिसेकर हे नाव आता क्रिकेटमध्ये सन्मानानं घेतलं जातं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले नाम आपण पाहतोय ते म्हणजे मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकरांच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळ देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती 2024 हे पर्व आपण पाहतोय. 6व्या पर्वामध्ये आम्ही आहोत आणि याच्या पहिल्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हळूहळू आम्ही मार्गक्रमण करतोय. हा सामना सेकंडलाच, नंतर मात्र अजून एक सामना खेळला. बॅटचा फेस उशिरा ओपन केलाय. बॅकअप आहे तिथे. याली मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये रोनित येत असताना, रोनित एक चांगला फलंदाज देखील आहे आणि यामध्ये चांगला शतक दाखवत असताना माफ करा एक चांगला गोलंदाज रोनित. आणि मागच्या सामन्यात देखील त्याने प्रभावशाली गोलंदाजी केली होती, भुरल घातली होती. तो गोलंदाज चेंडू खाली आला होता. एक धाव फलकावरती. एका धाबेसाठी 3 चेंडू मोजावे लागले ते मात्र म्हात्रेपाडा संघाला. ह्याच्यावर तुम्ही अंदाज वर्तवू शकाल की हा सामना किती फाईट असणार आहे. आणि स्टार्कला फलंदाज येतो. आता मात्र योगेश माते उर्फ बुग्या बॅकफुटला गेला जागाबली शॉटसाठी. वॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि चेंडू ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हर रिझनला. चेसिंग सुरू होती मात्र चेंडू थांबणार नाहीये. सीमा पलीकडे पहिलाच खणखणीत चौकार. राहिलाय. बॅकपोर्टला गेला, जागामध्ये रूम दिला स्वतःला. कारण चेंडू शॉर्ट ऑफ लाईन होता, तेवढ्याच बॅकपोर्टला जाऊन क्रीजचा सुंदर बापा बॉडीचा बॅलन्स ठेवलं आणि चांगला फटका सजवलाय. हाफ ट्रॅकर यावेळी मात्र चेंडूला पुल करत असताना सेक्शन हाय दिस करत विकेट. फार वेगानं निशाण येत असताना एकच धाव फलकावरती. चांगलं कमबॅक. पहिला चौकार नंतर सिंगल. बुग्यानं पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हर रिझनला. आता मध्ये स्क्वेअर विकेट खेळत असताना मैदानाच्या 4 बाजूला खेळण्याची क्षमता असणारा सक्षम फलंदाज आता मात्र नॉनस्टॉकला येतोय आणि धावांचा वेग वाढतोय. आमचे स्कोर आम्हाला सांगतील. धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा धाव फलकावरती.
मजा येईल सामन्यामध्ये. सागर फायनल क्लिअर करायचा प्रयत्न, फिंगर्स गो अप बांपार आणि अजून एक धक्का मैदानावरती 6 धावसंख्येवरती. दुसरा धक्का माथेपाडा संघाला. षटकाचे होते सांगता 6 धावा 2 बाद. अप्रतिम गोलंदाजी, एका चौकाराचा आपत वगळता अत्यंत चांगली गोलंदाजी झाली. चेंडूची लेन लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन प्रेशराईज केले मैदानावरती. शोल्डरचा चांगला वापर आणि स्टँडर्ड क्षेत्ररक्षण. षटकाचे होते सांगता 6 धावा 2 बाद. दमदार सामना. ज्या सागरने आज स्पर्धेमध्ये छाप सोडली, त्याची गुणवत्ता दाखवली त्यानं, त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड, त्याचा लेवल. मागच्या कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आपण किती दर्जा गाजवलं याचं मत उदाहरण दिलं मैदानाच्या माध्यमातून त्याने. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकाची होते सांगदा धाफा होती. धावा आल्या त्या 6 2 बाद स्थिती आपण पाहतोय. टायगर संघ ज्यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकलं गेलंय. येणाऱ्या 8 ते 12 तारखेला तुम्हाला पाहायला मिळणार. यस निश्चित शिक्षण महर्षी सन्माननीय पाटील परिवारातर्फे आणि टायगरच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. टायगर चषक ही अशी एकमेव स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेचा दिनांक फिक्स असतो 8 ते 12 फेब्रुवारी. त्यामध्ये कोणतेही चेंजेस नसतात. त्या स्पर्धेचे काल लॉर्ड्स देखील झाले आणि सज्ज होईल स्पर्धा येणाऱ्या 8 ते 12 फेब्रुवारीमध्ये. बोलण्याचे परिवर्तन फलंदाज आलाय तो मात्र आता किरण म्हात्रे. एक नाव किरण म्हात्रे, केतन म्हात्रे यांचे बंधुराज वाकलन संघाच्या माध्यमातून गोलंदाज आपण पाहतोय. निशान पाटील चुकीचा शॉटचं सिलेक्शन बॅकअप आहे. यस ॲब्सोल्युटली गॉन. तिसरा धक्का मैदानावरती. आज मात्र टायगर संघाची दादागिरी मैदानावरती. 6 धावा 3 बाद स्थिती. दयनीय अवस्था माथेपाडा संघाची. त्यावेळी मात्र फलंदाज बाद झाला तो बुग्या. आणि बुग्या जेव्हा मैदानावरती गेला ना तेव्हा तो अर्ध्या सेकंदामध्ये गेला होता आणि मैदानाच्या बाहेर येताना त्याला जवळजवळ 45 ते 50 सेकंद लागले. मगाशी जाताना 25 सेकंदाच्या आतमध्ये मध्ये गेला होता. ह्याचं कारण आहे कारण जेव्हा तो बाद झाला त्याची पावलं जड झाले. यावेळी मात्र शामनेकडे परतताना एक चौकार मारला बुग्यानं आणि तो बाद झालाय. प्राइज विकेट मैदानावरती. अजून एक मोठा धक्का मैदानावरती. बघायचंय आज की शाम किसके नाम, कारण सामन्यामध्ये दोन्ही संघाचे वर्चस्व तेवढेच आहे आणि सामन्यामध्ये पकड अजूनही दोन्ही संघाची मजबूत आहे मैदानावरती. 3 बाद स्थिती आपण पाहतोय. 6 धावा. थोडीशी दयनीय स्थिती पाहायला मिळते ती मात्र माथेपाडा संघाची. चांगली गोलंदाजी. गोलंदाजी परिवर्तन झालं. सागरनंतर आला गोलंदाज निशान पाटील. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील उंचावताना पाहायला मिळाला या टायगर संघाच्या माध्यमातून. मजा येईल सामन्यामध्ये. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात ऐकतात स्वागत आहे तुमचं. कुठेही जाऊ नका. पाहत स्पर्धा एन्जॉय करा. हाफ ट्रॅकर बॅटचा फेस चेंडूला रिलीज होऊन दिलं. उशिरा बॅटचा फेस ओपन केलाय. वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलाय. संयम दाखवलाय कारण माहिती आहे आता जर आपण रिस्क घेतली जर फलंदाज बाद झाले तर अजून प्रेशर आपल्यावरती निर्माण होईल ह्याची मात्र कुठेतरी चिंता होती. आणि अली फक्त चेंडू स्टेअर करत असताना सॉफ्टने दिशा दिली आणि 1 धावांकित करत असताना फक्त धावा येतात ते आतापर्यंत 7 धावा आणि या 7 धावांसाठी गडी मोजावे लागले. ते 3 आणि चेंडूंचा खेळ संपलाय. या षटकातील 2 आणि मागचे 6 म्हणजे 8 चेंडूचा खेळ संपलाय. 8 चेंडूमध्ये 7 धावा आणि या 7 धावा काढण्यासाठी तब्बल 3 गण्याचा मोबदला मोजावा लागलाय माथेपाडा संघाला. ओ बॅटचा फेस लवकर खोललाय. फुटबॉलचा वापर नाहीये. जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लांबी कमी केली, गती कमी केली मैदानावरती आणि दोन्ही कमी करून मैदानाला मात्र बॅकफुटला आणून सोडलं. गुड बॉलिंग, गुड कमबॅक फ्रॉम गोलंदाज निशांत पाटीलच्या माध्यमातून. मगाशी सागर पाटील आता मध्ये निशांत पाटील. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आता मात्र लॅक ऑफ पेस. चतुराई गोलंदाजासाठी ओढ लागणार जाणारा गोलंदाज मात्र फार चांगली गोलंदाजी. मागच्या 2 सामन्यात देखील ह्या गोलंदाजानं असंच आम्हाला एंटरटेनमेंट केलं होतं आणि प्रेक्षकांना भुरळ करणारी ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन कंट्रोल गतीचा वापर मध्ये कमी करतोय कधी लांबी वाढवतोय. गुड बॉलिंग मिश्रित गोलंदाजी मैदानावरती. फॅबुलस बॉलिंग अटॅक.
पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळणार फलंदाजाला फलंदाजीमध्ये तेव्हा गोलंदाज तुम्हाला बीट करणार हे चित्र आपण सातत्यानं पाहिलंय. आणि मागचे 3 चेंडू डॉट, पहिल्या चेंडू ती विकेट, नंतर मात्र सिंगल, नंतर मात्र डॉट. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी दखल मध्ये होती, ट्रिमेंडस प्रेशर आणि काउंटर अटॅक मध्ये केलाय. आणि मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव, शेवटची चेंडू, फायनल डिलिव्हरी ऑफ द सेकंड पॉवर प्लेवर. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. बॅटचा फेस पुन्हा एकदा क्रॉस बॅट केल्याचा प्रयत्न. एकदा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजासाठी. एका षटकामध्ये 1 गडी बाद, फक्त एकच धाव दिले आणि मागचे 4 चेंडू लगातार बीट केल्यात. व्हॉट अ बॉलिंग. 7 धावा दाखल जिंकण्यासाठी 42 धावाची गरज आहे. आणि आता समीकरण बदलणार फार वेगानं. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 35 धावांची. सर्वांच्या समाजासाठी नेहमी तत्पर असतात आमचे मयूर पिसेकर. स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन मयूर पिसेकर. बदलापूरची शान आणबान मयूर पिसेकर. गोरगरिबांना मदत मयूर पिसेकर. समाजामध्ये नेहमीच आपलं सक्रिय योगदान देणारा मयूर पिसेकर. आणि त्यांच्याच माध्यमातून ही सर्वात मोठी स्पर्धा पाहतोय. म्हणून डीजे मास्टरने सांगितलं की वन साइड हिरो आहे आमचा मयूर पिसेकर. 18 चेंडू 35 धावाची गरज झालेला प्रहार केलाय. मोठा फटका. हाय बॅकले ट्रिमेंडस पावर. वंडरफुल टायमिंग. अमेझिंग शॉट दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट. दॅट्स अ ब्रिलियंट स्ट्रोक. दॅट्स अ 6. सामन्याला गती दिली मैदानावरती. कर मागच्या 6 चेंडूमध्ये फक्त एकच धावा आली होती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त एकच धावा. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद, एकूण झाले 4 गडी बाद. मागच्या 12 चेंडूमध्ये 7 धावा आणि या चेंडूमध्ये 6 धावा. एकूण 13 चेंडूचा खेळ संपलाय आणि 13 चेंडू धावा आल्या. त्या धावफरकावरती 13 धावा म्हणजे 13 चेंडू आणि 13 धावा झाल्या माझ्यावरती. नेट टू नेट फाईट सामना. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा लेवल तुम्हाला पाहायला मिळणार. यावेळी मात्र निश्चित मंकड विकेट करण्याचा प्रयत्न गोलाच्या माध्यमातून चालाकी आणि याला म्हणतात मेहनत करो. क्रॅम आलाय गोलंदाजाला. आम्ही पाहिलं ते कारण क्रॅम आल्या शेवटच्या मुवमेंटला. कारण थंडीचं प्रमाण जेव्हा जेव्हा वाढतं तुमचा वॉर्मअप नसेल तर तुम्हाला क्रॅम येण्याची शक्यता वाढत असते. चॉप करायचा प्रयत्न नाही जमलं. गुड बॉलिंग फ्रॉम सागर पाटील. खरोखर आजचा दिवस मात्र सागरसाठी राहिलाय. कारण ज्या सागरनं या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवली, ज्या सागरनं मागचा सामना सागरच्या माध्यमातून जिंकून दिला आणि या सागरनं या सामन्यात देखील सुंदर कमबॅक केलं. स्वतःला क्रॅम आलाय मात्र कोणत्याही प्रकृतीची काळजी न करता या सामन्यामध्ये संघाला जिंकवायचं आहे ही जिद्द आहे त्याच्या मनामध्ये आणि त्या जिद्दीनं पेटून उठला मैदानावरती. सुपर बॉलिंग, वंडरफुल कमबॅक. ऑन साइडला याली मात्र हुक केला चेंडूला. जज करतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ कॅच. शंतनू चेंडू खाली, फलंदाज बाद. शकाल आपण चांगला जेल आणि प्रेक्षक बघू शकाल. महेंद्रसिंग धोनी स्टँड फुल पॅक स्टँड आहे. आमच्या बाजूला सचिन रमेश तेंडुलकर फुल पॅक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. आमच्या समोर रोहित शर्मा स्टँड फुल पॅक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आमच्या समोर एक्झॅक्टली लॉंग ऑनला जगन्नाथ मोदी स्टँड फुल पॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि उदंड प्रतिसाद दिला स्पर्धेला आम्हाला तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. येणाऱ्या 8 दिवसामध्ये देखील तुमचं आम्हाला असंच सहकार्य लाभेल ही आम्ही अपेक्षा बाळगतोय. आणि या सर्व कडमी रसिकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि तुम्ही आहात म्हणून क्रिकेट आहे. आणि तुम्हाला आम्ही सलाम करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. ट्विस्ट येणार सामन्यामध्ये, मजा येईल सामन्यामध्ये. रात्रीच्या वातावरणामध्ये, शांत वातावरणामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. रात्रीच्या अंधारात हा सामना खूप चांगला फाईट पाहायला मिळतोय. दर्शक धापलकावरती फक्त 13. गुड बॉलिंग फ्रॉम सागर पाटील.
हाफ ट्रॅकर मात्र यावेळी चेंडूला फक्त पुश करो खुश रहो चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली डीप कमरा 2 धाब्याचा मानस रन गॅदर पिकअप अँड थ्रो त्याच्यामध्ये वेळ गेलाय मैदानावरती आणि याचा फायदा घेतला 2 धाबा अंकित केल्या होती आणि या 2 धावांचा सेकंद आकारले तो 15 धावसेकावरती मजा आली या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट आपण पाहिलं उद्या देखील तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार म्हणजे येणाऱ्या 8 रात्रीमध्ये डे नाईट स्पर्धेत तुम्हाला एक चांगला क्रिकेटचा दर्जा क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळणार स्पर्धेची क्वालिटी अप्रतिम स्पर्धेचा दर्जा सर्वात चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बदलापूरची सर्वात मोठी शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय आणि भारतातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय ती मात्र जगन्नाथ स्मृती ट्रॉफी 2024 स्पर्धा आपण पाहतोय रणशिंग फुंकलं गेलं आणि आज मात्र या स्पर्धेला सुरुवात दमदार झाली धावसेकेला आकार येतोय तो सिंगलच्या माध्यमातून 15 धावा दापलकावरती थँक्यू रोहित कट केल्या चेंडूला पुन्हा एकदा यावेळी मात्र अलगद चेंडू काढून दिला होता पॉइंटला देखील चूक करतोय आणि एक धाव अंकित केली जाते रोहित चेंडू खाली आला होता ज्याने मगाशी चांगलं बॅकअप दिलं होतं रोहित एक चांगला गोलंदाज आहे आणि जीवनदान मिळालेल्या फलंदाजाला आतापर्यंत गडी बाद झालेत आमचे स्कोर आम्हाला सांगतील ते 4 गडी बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती 16 धावा दयनीय स्थिती मातेपाडा संघाची एक चौकार बोग्यानं मारला होता त्यानंतर एक षटकार आपण पाहिला नंतर मध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो मातेपाडा संघाला 42 टार्गेट मोठं नाही मैदानावरती मात्र मोठं केलंय पुन्हा त्या टायगर संघानं बॅटचा फेस ओपन केला पाठलाग केला इन्व्हाइट केलं पुढे खेळण्यासाठी आणि पंच सांगतील यस इट्स ॲब्सोल्युटली पंच वाईट का तिसऱ्या पंचानं चेक करायचंय यस तिसऱ्या पंचानं चेक करायचंय सागरचे मी कौतुक करेन कारण त्याला सध्या क्रॅम आल्या प्रकृती स्थिर नाहीये तरी देखील संघासाठी खेळतो ही जिद्द असायला हवी ही जिद्द चिकाटी तुमच्यामध्ये असायला हवी कारण ग्रामीणचं क्रिकेट हे गावासाठी खेळलं जातं यासाठी कोणताही अपवाद नाहीये याचं उत्तम उदाहरण म्हणजे सागर पाटील स्वतःला सांगितलं त्यानं की तो अनपीड आहे त्याला क्रॅम आला तरी देखील चांगली गोंजी केली आणि बघायचं हे आमचे प्रेक्षक बघू शकाल आपण स्क्रीनवरती या प्रेक्षक मायबापाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय फुल पॅक क्राऊड तुम्हाला पाहायला मिळतोय रात्रीच्या वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार हा वारा आम्हाला स्पर्श करतोय 9:49 मिनिटं होतात आणि निरभ्र आकाश शुभ्र प्रकाश आणि प्रकाश झोतादी स्पर्धा आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅमध्ये ऑथर अगदी सुंदर आहे ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर ब्युटिफुल विकेट लक्झरी ग्रीनरीज सफिशिंग सिटिंग अरेंजमेंट फॉर स्पेक्टेटर्स ब्युटिफुल फ्लॅग्स ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट आणि पंचांचा इशारा झाला इट्स अ वाईट चेंडू इट्स ॲब्सोल्युटली वाईट हा बघू शकाल आमचा क्राऊड दाखवला जातोय टेस्ट क्रिकेट डॉनीच्या माध्यमातून फुल पॅक क्राऊड सकाळपासून प्रेक्षकांना आम्हाला उदंड प्रतिसाद दिलाय सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय या आपण मॅचची चर्चा करूया धावसंख्या धापलकावरती 17 अजून या षटकावरती चेंडू बाकी आहेत ते 1-1 टू गो कारण हा चेंडू एक्झॅक्टली पंचानं चेक केला आणि सांगितलं पंचानं इट्स वाईट कारण ट्रान्सपरन्सी डेडिकेशन कन्सिस्टन्सी रिअलिबिलिटी तुम्हाला स्पर्धेमध्ये नेहमी पाहायला मिळतोय आणि हाच तर दर्जा आहे या स्पर्धेचा ट्रान्सपरन्सी आणि सर्वात मोठा भाग या स्पर्धेचा डिसिप्लिन मजबूत पाया यस तर या स्पर्धेची तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज वेस्ट फिलअप टुर्नामेंट बघू शकाल आपण एव्हेंजर बाईक या स्कोर 17 अपडेट केला आम्ही 17 स्कोर आम्ही अपडेट केला मगाशीच बाईक बघू शकाल आपण सुंदर एव्हेंजर याचे उत्तर मिळणार ऑन साइडला भिरकावून दिलाय जज करतोय मिस स्टोक व्हॉट अ कॅच निशांत चेंडू खाली ज्याने मगाशी षटक फेकले होते तो चेंडू खाली आलाय फलंदाज बाद 5वा धक्का 17 वरती हा 5वा खतरा आपण पाहतोय मंचावरती सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये समीरजी धारवे यांचं देखील आगमन झालंय आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत इथे करतोय नाव ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स 12 चेंडू 25 धावांची गरज आहे बघू शकाल आपण बायसिकल या स्क्रीनवरती दाखवल्या जातात त्यानंतर आपण अव्हेंजर बघितले आणि ट्रॉफी तर मला विश्वास नव्हता बसला की ती खरोखर 20 किलोची ट्रॉफी आहे का हो 20 किलोची ट्रॉफी आहे कारण मी देखील तिला हात लावला मला देखील तुझभर हडली नाहीये ती जर कोणाला डाऊट असेल तर ट्रॉफी चेक करू शकता आपण क्रिस्टलची ट्रॉफी 20 kgची ट्रॉफी आहे आणि विक्रम केला मी म्हणेन कारण मयूर पिसेकर जे करतात ते डिसेंट असतं आणि पुन्हा एकदा दाखवलं की आम्ही फार वेगळे आहोत आणि फार आम्ही वेगळं करतो येणारे चेंडू आता मात्र
ही स्क्रीनवरती दाखवली ती ट्रॉफी बघू शकाल आपण. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 20 किलोची क्रिस्टलची ट्रॉफी, नवीन संकल्पना आपण पाहतोय या स्क्रीनवरती ही ट्रॉफी दाखवली जाते. 12 चेंडू 25 धाबा. मला आठवला तो 1982चा विश्वकपचा, 1983ला जिंकलेला विश्वकप. 17 वरती 5 धावसंख्या होती. कपिल देव मात्र वॉशरूम मध्ये शावर घेत होते आणि त्यांच्या दरवाजा नॉक झाला की तुम्हाला मैदानावरती जायचंय. कपिल देवला शॉक बसला की 17 वरती 5 गडी हो, तेव्हा 17 वरती 5 गडी बाद झाले होते. नंतर मात्र कपिल देवने खेळलेला तो ती अनस्टॉपेबल फलंदाजी आणि भारताने जिंकलेला तो 1983चा पहिला विश्वकप आणि त्याची संख्या तुम्हाला पाहायला मिळते. 17 वरती 5 धक्के दिले मैदानावरती. 12 चेंडू 25 धावांची गरज. मजा येईल सामन्यामध्ये. शिरकाव कोणता संघ करणार, खुला कोणता संघ हा सामना करणार, ह्याचं उत्तर तुम्हाला मिळणार या षटकामध्ये. बहुतांश सामना हा षटक पूल केला चेंडूला, पुढे सलकलाय, मात्र चूक झाली मैदानावरती. प्रेशर आहे आणि इथे मात्र चुका होतात, प्रेशर मध्ये चुका होतात. मंदार मात्र पुन्हा एकदा चूक करतोय. याच मंदारनं मगाशी चौकार घालवला होता, तोच मंदार चेंडू खेळत असताना 2 धाबा फलकावरती. 11 चेंडू आणि गरज येते 23 धाबांची. यस, 12 खेळू दे. जायचंय मंदारला. थोडीशी दुखापत झाली मगाशी, सागरला दुखापत झाली. मात्र काही झालं तरी मात्र आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे, आम्हाला सामना जिंकायचा आहे. जिद्द तुम्हाला पाहायला मिळते. 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. टेन्सके.इन च्या माध्यमातून आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे. मी मच्छिंद्र पाटील, आमच्या बाजूला आमचे स्कोरर, तदनंतर हे 12वे 12th मॅन आमच्या लवेश, आमचे कॅमेरामॅन. यस, चला डॉक्टरची टीम आपल्याकडे सज्ज आहे. विनंती, आपण जायचंय मैदानावरती आणि चेकआउट करायचंय नक्की काय इश्यू आहे तिकडे प्लेअरला. विनंती, आपली डॉक्टरची टीम, आपले देखील आभार. अगदी सकाळपासून आत्तापर्यंत आपण उपस्थित आहात आणि आपली सर्वांची उपस्थिती या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. हो, प्रश्नच नाही. शिंदे ही पहिली अशी स्पर्धा पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला डॉक्टरची वैद्यकीय सेवा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. या परिसरामध्ये बदलापूरची पहिली स्पर्धा ही का समजली जाते, बदलापूरची स्पर्धा 5 वर्षामध्ये का ब्रँड बनली, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण ह्या स्पर्धेमध्ये नवीन संकल्पना तुम्हाला नेहमी राबवताना पाहायला मिळतात. ज्यावेळी या स्पर्धेची उद्घोषणा झाली त्यावेळी 24 तासामध्ये 70 संघांच्या एंट्र्या झाल्या होत्या आणि 80 संघ घेण्यात आले, 30 संघ वेटिंगला ठेवण्यात आले. कारण ह्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. कारण ही स्पर्धा नव्हे तर इंटरनॅशनल स्पर्धा मी म्हणेन. कारण या स्पर्धेमध्ये खेळणं म्हणजे तुम्हाला इंटरनॅशनल स्पर्धेचा फील्ड मिळतोय. कारण लक्झरी ग्रीनेज, ब्युटिफुल विकेट, 7 कॅमेरे, 14 स्टँड, VIP डाईस, समालोचक कक्ष, DJ प्रोफेशनल, कॉमेंटर प्रोफेशनल, पंच प्रोफेशनल, स्कोरर प्रोफेशनल आणि चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक संघ आणि प्रत्येक संघातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यास मात्र तत्पर असतो आणि यावेळी मात्र 80 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला आणि 8 संघ ओपनच्या माध्यमातून एकूण 88 संघाची सर्वात मोठी स्पर्धा आपण बदलापूरमध्ये पाहतोय. 9 दिवसाचा क्रिकेटचा थरार तुम्हाला अनस्टॉपेबल पाहायला मिळणार. या ऐकू आपण डीजेच्या माध्यमातून. यस, ही प्रतीकला बघू शकाल आपण. ही जोडी नंबर 1 स्क्रीनवरती, प्रतीक आणि निरंजन. कारण निरंजन सावलीसारखा मागे असतो. आमचे मयूर असतील किंवा प्रतीक असतील त्यांच्या मागे, कारण त्यांना देखील आम्ही त्यांचा भाऊ समजतो. कारण मला कन्फ्युजन होतं, कारण जेव्हा सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असतात निरंजन आमच्या सातत्यानं संपर्कात देखील असतात. हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या देखील कार्याला आपण सलाम करतोय. कारण मला गौरवचं खरंच असं वाटलं की हे त्यांचे तिसरे बंधू आहेत. कारण तसंच त्यांचा चेहरा दिसतो आणि सातत्यानं मयूर दादांच्या आणि आमच्या प्रतीक दादांच्या पाठीशी असतात. असेच त्यांच्या पाठीशी कायम राहा. कारण हे चांगलं व्यक्तिमत्व आहे, कारण हे समाजासाठी झिजणारं व्यक्तिमत्व आहे. इथे कोणताही त्यांचा स्वार्थ नाही आहे आणि सातत्याने समाजासाठी. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. कारण त्यांचे वडील देखील चांगले कार्य करत होते आणि त्यांची मुलं देखील चांगले कार्य करतात. हा तुमचा वसा आहे, हा वसा सातत्याने पुढे चालू ठेवला आहे आणि तुम्हाला आमच्या शुभेच्छा असतील. या आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. सामना पुन्हा पूर्ववत होत आहे.
तर ह्या स्पर्धेमध्ये त्यांना शुभाशुरी देण्यासाठी प्रतीक दादा आणि आमच्या मोर दादांच्या स्वतः मातोश्री येतील आणि त्यांच्या बहिणी यांचं देखील आगमन होईल. त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक पुरस्कृत केली. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. चांगला अटॅकिंग फटका दाखवला. चेंडू लॉंगाला जातोय. धाबांची गरज होती 11 चेंडू 23 धाबांची आणि त्या समीकरण बदलले 10 चेंडू आणि गरज होती 22 धाबांची. तर मयूर पेसेकर यांच्या आईंचं आगमन होईल. आपल्या मुलानं केलेलं कार्य त्यांना डोळ्यामध्ये पाहायचं आहे, कारण हे सौभाग्य असतं जेव्हा एखाद्या मुलानं केलेलं कार्य आईवडिलांना बघण्यास मिळतं तेव्हा मध्ये ती फार मोठी सौभाग्याची गोष्ट असते. तर ताईंचं आगमन होईल आणि आईंचं देखील आगमन होईल. आपण त्यांच्यासाठी सज्ज होऊया. आगमनासाठी हा चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. क्रॉस बॅटनं चांगलं बॅकअप दिलं तर एकदा पूर्ण केले आणि 2 धाब्याचा मानस आणि मागच्या 2 चेंडूवरती मात्र धाबा झाल्यात मैदानावरती. समीकरण वेगानं बदलले. आता जिंकण्यासाठी गरज असणार ती येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 22 धाबांची 20 धाबांची, कारण 22 धाबा आता होतात मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि 20 धाबांची गरज. तर प्रतीकदादा आणि मयूरदादांच्या मातोश्री यांचं काही क्षणामध्ये आगमन होईल आणि त्यांच्या ताई यांचं देखील आगमन होईल. कारण मगाशी देखील त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या पत्नी देखील आपण पाहिल्या मंचावरती. हा परिवार आहे, कारण या पिसेकर परिवारच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. एकच धाव 2 धाब्याचं मानस मात्र थोडंसं फंबल. हालचालीनं वेग होतोय, कारण सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. जसा सामना शेवटच्या टप्प्यात येतोय तसे मात्र हालचालीनं वेगानं हालचाली तुम्हाला पाहायला मिळतात. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती मात्र आता 19 धाबांची. मजा येईल सामन्यामध्ये. दोन्ही संघांमध्ये टायगर संघ जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा तो सामना संघर्षमय जिंकतोय. त्याने कधीही सामना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकतर्फी जिंकला नाहीये. प्रत्येक सामना संघर्ष केलाय आणि संघर्ष करून जेव्हा सामना जिंकताना ती मजा फार वेगळी असते. जेव्हा तुम्ही अभ्यास करून पास होता ना तेव्हा मजा वेगळी असते आणि कॉपी करून पास होता तेव्हा ती मजा नसते. मग संघर्ष करणं ही फार महत्वाची बाब आहे. येणारे चेंडू 8 आणि गरज ती 19 धाबांची. शेवटचे 2 चेंडू या षटकातील फार काही सांगून जातील. सामन्याचा निकाल तुमच्या समोर असणार आहे या 2 चेंडूमध्ये. बॅटचा फेस ओपन जरूर केलाय. याने मात्र चेंडू खेचून काढलाय लोंगाच्या डोक्यावरनं. इट्स अ मायटी हिट. दॅट्स अ 6. सात चेंडू 13 धाबांची. अल्पेशसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. व्हॉट अटॅकिंग बॅटिंग. शेवटच्या मुवमेंट मध्ये हाऊ टू प्ले इन प्रेशराइज ही नो व्हेरी वेल. हाऊ टू प्ले ट्रिमेंडस प्रेशर ही नोज व्हेरी वेल. हाऊ टू हँडल ट्रिमेंडस प्रेशर ही नोज व्हेरी वेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग इन द लास्ट मुवमेंट. आणि सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. हु विल बी विनर. या सामन्याचा विजेता कोण असणार आहे या उत्तर शोधूया मैदानावरती. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करतोय आणि अंगावरती शार निर्माण करतोय आणि या थंडगार वातावरणामध्ये ऊर्जा निर्माण करतोय. सामना शेवटच्या टप्प्यात सामना संघर्ष करतोय. येणारे चेंडू 7 आणि गरज 13 धाबांची. क्लोज एन्काउंटर. बॅकफुटला गेला. जागा बनवली शॉटसाठी फक्त सिंगल. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि गरज येते आता मात्र 12 धाबांची. व्हॉट अ मॅच अँड ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. तर बघू शकाल आपण स्क्रीनवरती ही सर्व फॅमिली पेसेकर बंधूंची हा सर्व परिवार सर्वांचं आपण स्वागत करूया. वेलकम ताई, वेलकम. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आईंचं देखील, कारण आपल्या मुलानं केलेलं कार्य याची डोळा याची देही पाहण्यासारखं त्यांना सौभाग्य लाभतं आणि हे संपूर्ण परिवार तुम्हाला पाहायला मिळतं मंचावरती. हा सर्व पिसेकार परिवार. कारण गौरवसर असं म्हटलं जातं की एखाद्या पुरुषाच्या यशामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. मग ती आई असेल, तुमची ताई असेल, तुमची वाईफ असेल, कोणी असेल आणि हे संपूर्ण परिवार येत असताना सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पंचाने विनंती 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. सर्व परिवार मंचावरती जाईल तेव्हा आपण सामना सुरू करा. हा स्वाभिमान आहे पिसेकर बंधूंचा. हा कारण समाजामध्ये सातत्याने सक्रिय असणारं हे मी मगाशी देखील म्हटलं होतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. जेव्हा तुमचं बीज शुद्ध असतं तेव्हा फळे देखील रसाला येतात आणि जगन्नाथ यांचं नाव मात्र पुढे चालू ठेवण्याचा वसा या 2 बंधूंच्या माध्यमातून. मग उद्योजक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, या संपूर्ण क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाला एकत्रित करणं आणि समाजाचं आपण काहीतरी लेणं लागतोय आणि त्या समाजासाठी आपला चंदनासारखा देश शिजवणं या पिसेकर बंधूंच्या माध्यमातून आम्ही शिकलोय. या सर्व पिसेकर परिवाराचं आम्ही या मैदानावरती या मंचावरती मनापासून स्वागत करतोय. ना बॅक टू क्रिकेट. 7 चेंडू आणि गरज येते मात्र 12 धाबांची. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. समीकरण 12
15-25, 11-23, 10-22, 9-20, 8-19, 7-13 आणि समीकरण उरलं 6-12चं समीकरण. मजा येईल सामन्यामध्ये. सामना शेवटच्या टप्प्यात काट टाकतोय आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय. पॅक क्राऊड मैदानावरती, रात्रीचं वातावरण, वाजता ते 10:01 होतोय आणि यावेळी मात्र प्रकाश झोता सुरू असलेली ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. ग्रेट बॉलिंग, चेंडूची गती जास्त मात्र लाईन चुकली. येस पंच हेच सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी डे ऑल्सो सिलेक्शन इट्स वाईट. एव्हरी डे ऑल्सो स्टॉप्स. चेक. आमचे समालोचक मित्र रोशन पाटील शिरवली यांना विनंती आहे, आपण आमच्या VIP डाईजवरती यायचं आहे. आजचा दिवस ज्यांनी अतिशय सुंदर समालोचन केलं त्यांचा आपण थोडाच वेळ सन्मान करणार आहोत. मॅच अतिशय क्लोज झाली आहे, काटाकीर लढत आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, जिथे या मॅचचा रंग एक वेगळ्याच उंचीवरती घेऊन गेलेत आमचे समालोचक मित्र मच्छिंद्र पाटील सर. या थँक्यू. मी 5 चेंडू 11 धाबाची गरज. थरार क्रिकेट 6 चेंडू 11 धाबाची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. या फलंदाज त्याला चकवा दिला मैदानावरती आणि सामना पुन्हा वेगाने बदलतोय. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज ती 11 धाबांची. थरार क्रिकेटचा प्रत्येक सामना मैदानावरती मात्र संघर्ष करत जिंकला टायगर संघाला. हा इतिहास राहिला त्यांचा मैदानावरती, कारण 2 खेळाडू इंजर्ड आहेत तरी देखील सामना खेळतात मैदानावरती. मजा आली सामन्यामध्ये. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज ती 11 धाबांची. थंडीचं प्रमाण, कडाक्याची थंडी आहे, मात्र ज्या प्रेक्षकांना स्वेटर घातले होते ते आता काढून दिलेत, कारण गरम सामना झाला मैदानावरती आणि स्वेटरची गरज नाहीये. एवढी ऊर्जा निर्माण करतोय सामना. मजा आली सामन्यामध्ये. रफ अँड टफ सामना, प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करा सामना आणि स्पंदन वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. 5 चेंडू 11 धाबा. याचे मागे चेंडू गेलाय, मात्र धाव घेण्याची प्रतीक्षा होती का? येस ॲब्सोल्युटली होती, मात्र स्ट्राईक अँड फलंदाजाने नकार दिलाय. स्ट्राईक अँड बॅट्समॅन नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द सिंगल आणि समीकरण आता वेगाने बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 11 धाबांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवत आहे. आणि हा बघू शकाल स्क्रीनवरती, हा संपूर्ण आमचा पिसेकर परिवार. स्वागत आहे तुमचं, कारण आमच्या पिसेकर बंधू मयूरदादांची आपण मातोश्री बघतोय, त्यांच्या संपूर्ण परिवार आपण मंचावरती बघतोय. स्वागत आहे सर्वांचं. 4 चेंडू 11 धाबा थरार क्रिकेटचा. फुल टॉस चेंडू ऑन साइडला, गरंगल चेंडू निघून गेला. आनंद कारपेट पुढे सकला. फार बघा एकदा पुढे 2 धाब्याचा मानस. चेंडू येणं बाकडं उचललं फेकणं ह्याच्यामध्ये वेळ जातोय आणि याचाच फायदा घेतला मैदानावरती. 2 धाबा निर्माण केल्यात. आता समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 9 धाबांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू अंगावरती चार निर्माण करतोय. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांचा श्वास रोखतोय आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांसाठी मात्र पर्मनी ठरतोय. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय मध्ये. स्क्रीनवरती बघू शकाल आपण समीकरण 3 चेंडू आणि गरज आहे ती 9 धाबांची. सामना अजूनही कोणी जिंकला नाहीये. यस, 3000 प्रेक्षक सामना लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. स्वागत आहे तुमचं. कुठेही जाऊ नका. हा सामना नाही पाहिला तर काहीच नाही पाहिलं मैदानावरती. 3 चेंडू 9 धाबा थरार क्रिकेटचा. मजा आली सामन्यामध्ये. ऑन साइडला मात्र मिस टायमिंग, उंची जास्त, शंतनू चेंडू खाली, चूक झाली आणि सीमा पलीकडे चौकार. डीजे माझ्यावरती खूप काही सांगून जाईल. येणारे चेंडू 2 आणि गरज ती 5 धाबांची. आतापर्यंत 18 धाबा कुठल्यात त्या फलंदाज मात्र अल्पेशनं. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक नोक. या सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. थँक्यू. मी सकाळपासून सूचना आम्ही देतोय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. खेळून देखील आम्ही सांगतोय सूचना आणि पुन्हा एकदा रिमाइंड करतोय. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. येणारे चेंडू 2 आणि गरज ती 5 धाबांची. सामना बघा किती रंगलाय आणि एकनाथजी माळी यांचं गीत मला आठवलं. आता रंगात आली मॅच. 2 चेंडू आणि 5 धाबा. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. काय सामना टर्न झालाय, कारण वाटलं नव्हतं. 12 चेंडू 25 धाबा, 11 चेंडू 23 धाबा, 10 चेंडू 22 धाबा, 9 चेंडू 20 धाबा, 8 चेंडू 19 धाबा, 7 चेंडू 13 धाबा, 7 चेंडू 12 धाबा, 7 चेंडू 11 धाबा, 5 चेंडू 11 धाबा, 3 चेंडू 9 धाबा आणि समीकरण उरल्या मैदानावरती 2 चेंडू 5 धाबा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. अंगावरती शहारा निर्माण केला सामन्यानं आणि उंची खूप गाठली. क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम, क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रिकेटची क्लास दाखवल्या मैदानावरती. क्रिकेटची उंची दाखवली मैदानावरती आणि व्हॉट अ फंटास्टिक बॅटल. काय सामना रंगलाय मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि गरज ती 5 धाबांची. पुन्हा एकदा प्रेशर वाढलाय मैदानावरती. प्रेशर ऑन द फिल्डर.
ओ क्रॉस बॅट वंडरफुल कम बॅक फ्रॉम द बॉलर. यावेळी मोहितनं मात्र पुन्हा मोहित केले मैदानावरती. आता मात्र एक चेंडू आणि गरज आहे ती मात्र 5 धावांची. जर चौकार आला तर सुपर ओव्हर. रिव्ह्यू कशासाठी आता? वाईटसाठी रिव्ह्यू या पंच आपण चेक करूया, कारण लास्ट मोमेंटला सामना आहे आणि ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचा प्रमुख पाया आहे. डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, रिअलिबिलिटी. 5 तत्वावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. तर एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बघायचं आहे हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी चेक केला जाईल. पंच असतील इतर आपण यायचंय शशांक सर. तर या शशांक डगआउटमधून आवाज नको प्लीज. म्हातेपाडा संघ बसायचं आपण. डगआउटमध्ये आवाज नको. आयोजक तिथे आहेत आमचे सर्व. तुम्हाला नोटीस करतात, जर आवाज केला तर पॅनलच केले जाईल. प्लीज म्हातेपाडा संघ सहकार्य करा. चला फेअर डिलिव्हरी कर. कोणत्या प्रकारे वाईटसाठी रिव्ह्यू नाही ते फक्त सांगितलंय अनिकेतने सांगितलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी अनिकेत. येस 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 येस. तर अनिकेताने सांगितले. सामना आपण सुरू करूया. आता एक चेंडू आणि 5 धाबा. सामना स्पीडअप करा प्लीज. एक चेंडू 5 धाबा. जर चौकार आला तर सामना सुपर ओव्हर आणि जर षटकार आला तर सामना विनिंग आणि जर सिंगल डबल आले तर टायगर संघ जिंकणार. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. काय सामना रंगलाय. व्हॉट अ फंटास्टिक मॅच आणि काय सामन्याचा थरार रंगलाय मैदानावरती. पूर्ण पैसा वसूल सामना. एक चेंडू 5 धाबा थरार क्रिकेटचा. What a shot! This is a good finish. What a finish! अल्पेश माध्यमातला चेंडू सामना क्लिअर केलाय आणि तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. व्हॉट अ मॅच आणि व्हॉट अ फिनिश बाय अल्पेश. आज की शाम अल्पेश के नाम. आणि हा पराभव टायगर संघाला जिवारी लागेल, कारण शेवटच्या चेंडूवरती सामना आला आणि सामना जिंकलाय तो मात्र म्हातेपाडा संघानं. हार्दिक अभिनंदन. आपण यायचंय. म्हात्रेपाडा टीम आपल्याला विनंती आहे की आपण या ऑनफिल्ड अंपायर. सगळ्यात महत्त्वाचा एक मेसेज तुमच्यासाठी. तुम्हाला सांगायचं की व्हाईट बॉलसाठी मैदानावरती DRS नाही आहे. बिकॉज तुम्ही DRS कॉल कराल तर ऑनफिल्ड अंपायरला ते राईट्स आहेत की तुम्ही घेऊ शकता. तर अभिनंदन टीम. चला फोटो सेशनसाठी यायचं विनंती आहे. म्हात्रेपाडा टीम या ठिकाणी मुख्य आयोजक आपण पाहतोय मयूरजी पिशेकर आहेत, प्रतीकजी पिशेकर आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय फोटो सेशन या ठिकाणी होईल विजेत्या टीमचं. जी टीम आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झाली आहे आणि त्या टीम सोबत आपण पाहतोय फोटो सेशन इथे केलं जाईल. तर या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी देणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो जाणार आहे ऑलवेज रसल द मसल या नावानं ज्याला ओळखलं जातं. वन ऑफ द डेंजरस फिनिशर मलंगा टेनिस बॉल क्रिकेट. अल्पेश म्हात्रे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक टीम जनुमान टायगर. चला दोन्ही टीम शेक हँड करा आणि त्यानंतर आपल्याला या स्पर्धेला निरोप द्यायचा आहे. आणि अभिनंदन टीम